3 पासून लातूर जिल्हा पोलीस दल आणि त्यातही प्रामुख्यानं लातूर शहरातील जे 4 पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशन्सच्या मध्ये सातत्यानं इफेक्टिव्ह पोलिसिंग, व्हिजिबल पोलिसिंग आणि रिस्पॉन्सिबल पोलिसिंग करण्याचं काम त्या ठिकाणी सातत्यानं चालू आहे आणि तुम्ही ते बारकाईने जवळून पाहत आहात आणि त्याचे जे काही रिझल्ट्स आहेत तेही आपल्याला आता दिसून आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही बऱ्याच चांगल्या कारवाया आपण पोलिसांनी केलेल्या आहेत त्या अनुषंगानं जे काही गुन्हेगारीवरचं नियंत्रण आहे तेही त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं आहे. परंतु आपल्याला ही जी काही कामगिरी आहे ही कामगिरी सातत्यपूर्णपणे करायची आहे. काही केवळ 1-2 आठवड्याचा किंवा 1 महिन्याभराचा ड्राईव्ह न राहता या कामगिरीत सातत्य राहणं, पोलिसांचा रस्त्यावरचा प्रेझेन्स हा कायमस्वरूपी असणं, त्याचबरोबर कुठलीही घटना असेल किंवा त्या घटना होण्याची शक्यता असेल तर त्याला वेळीच प्रतिबंध करणं आणि जर घटना एखादी घडत असेल तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी पोलीस रिस्पॉन्स देणं ही कुठला ड्राईव्ह नसून ही सतत करण्याची प्रोसेस आहे, कायमस्वरूपी करण्याची गरज आहे. परंतु हे करण्यासाठी जे फील्डवर पोलिसिंग होणं आवश्यक आहे किंवा ते योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काही मेकॅनिझम त्या ठिकाणी तयार करावं लागतं किंवा त्याच्यावर आपल्याला क्रॉस चेक्स त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि ते मॅन्युअली प्रत्येक वेळेस करणं हे शक्य होत नाही आणि म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये जे काही उपलब्ध टेक्नॉलॉजी आहे किंवा तंत्रज्ञान डिटेल असं GPS बेस्ड QR कोड स्कॅनिंगची यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी असतं या संपूर्ण ज्या सिस्टीमचा किंवा या तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करणार आहोत, लातूर शहरामध्ये आपण याच्या अनुषंगानं काय नियोजन केलेलं आहे, हे QR कोड कसे स्कॅन केले जाणार आहे, कोण स्कॅन करणार आहे, किती वेळाने स्कॅन होणार आहे आणि त्याचं रिपोर्टिंग कसं होणार आहे, तर याबाबत आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी माहिती देण्यासाठी मी सिटी SDPO यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रथम या टेक्नॉलॉजीविषयी आणि आम्ही काय केलेलं आहे त्याच्याविषयी आपल्याला एकदा अवगत करावं. जय सर. आपले लातूर सुरक्षित लातूर माननीय SP सर अमोल तांबे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हा आपले लातूर सुरक्षित लातूर उपक्रम गेले 6 महिन्यापासून राबवला जात आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण सर्व जिल्ह्यामध्ये CCTV कॅमेरे लावण्याचं काम यामध्ये केलेलं होतं. आता पुढील टप्प्यामध्ये लातूर शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर आपण ही GPS बेस्ड QR कोड यंत्रणा कार्यान्वित करत आहोत. याचा उद्देश असा होता की जे शहरातील ब्लॅक स्पॉट्स आहेत किंवा संवेदनशील ठिकाणं आहेत आणि शहरातील असे जी जागा आहेत ज्यामध्ये पोलीस यंत्रणा पोहोचते नाही पोहोचत याविषयी संभ्रम नागरिकांच्या मनात देखील असतो आणि आम्हाला देखील वरिष्ठ पातळीवरून त्यांचं नियंत्रण करणे आणि ते खरंच त्या ठिकाणी पोहोचतायत का नाहीत हे पाहणे ज्या अर्थी गरजेचं होतं त्या अनुषंगाने आम्ही शहरातील असे संवेदनशील ठिकाणं निवडून जवळपास 318 आतापर्यंत संवेदनशील ठिकाणं आम्ही यामध्ये आयडेंटिफाय केलेली आहेत आणि शहरातील या 318 ठिकाणी आम्ही QR कोड त्या ठिकाणी लावलेले आहेत. यासाठी एक ॲप केलेला आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून जे पेट्रोलिंगचे मोबाईल आहेत, गुड मॉर्निंगचे जे कर्मचारी सकाळच्या सत्रामध्ये दिवसा रात्री जे गस्त घालतात तसेच दामिनी पथक ज्या ज्या ठिकाणी भेट देते, ट्रॅफिक पोलीस ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत ते त्या ठिकाणी हजर आहेत का नाहीत हे त्यांनी तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आणि त्याचा सेल्फी घेतल्यानंतर आपल्याला कळणार आहे. त्या अनुषंगाने ही सिस्टम आता आपण शहरामध्ये कार्यान्वित केलेली आहे. याच्या संदर्भाने PPT आपल्याला पण दाखवण्यात येत आहे. हे जे
यंत्रणा आहे QR कोडची, तर याचंही पोलीस मार्फत होणार आहे. मला आमच्या इथं डॅशबोर्डला आपल्या शहरांमध्ये जे कार्यान्वित केलेले पॉइंट्स आहेत ते या पद्धतीनं त्या GPS माध्यमातून शहरात ज्या ज्या ठिकाणी आत्ता लावलेले गेलेले आहेत ते QR कोड आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत आणि त्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी GPS पॉइंट आहे, QR कोड लावलेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचून ते कशा पद्धतीनं स्कॅन करतील याबाबत पुढं आपल्याला सांगण्यात येईल. या पद्धतीनं हा लातूरचा मॅप आहे आणि आता जे तुम्हाला मोबाईलचे QR स्कॅनर दिसत आहेत तर असे 318 स्पॉट आपण शहरातले निवडलेले आहेत आणि त्या ठिकाणी 4ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे QR कोड लावलेले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंमलदाराला या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्कॅनिंग करायचं आहे आणि ते स्कॅन केल्यानंतर त्याचं आपल्याला रेकॉर्ड मेंटेन राहणार आहे. हा जो डेटा टेबल आहे यामध्ये देखील तेच आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणत्या ठिकाणी QR कोड लावलेला आहे आणि कशा पद्धतीने ते पोलीस स्टेशनचं नाव कोणतं आहे, त्या QR कोडला कोण व्हिजिट करणारा कर्मचारी आहे, त्याचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड काय आहे, या बाबतीत सगळी इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी कलेक्ट केलेली आहे आणि त्या पद्धतीनं हे QR कोड लावलेले आहेत. आता ही आमची एक ऍप आहे. या ऍपमध्ये प्रत्येक मोबाईल फोनवर म्हणजे जवळपास आता आम्ही 250 पोलिसांना यामध्ये ऍक्सेस दिलेला आहे आणि शहरातील 4ही पोलीस स्टेशनचे जे अंमलदार आहेत त्यांचं लॉग इन यामध्ये केलेलं आहे. यामध्ये ते लॉग इन करतील आणि त्याद्वारे ज्यावेळी त्यांचं बक्कल नंबर, त्यांचा नाव आणि कोणत्या पोलीस स्टेशनला ते कार्यरत आहे या पद्धतीनं त्यांचं लॉग इन या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. त्यानंतर ही स्क्रीन त्यांच्या त्या ऍपमध्ये दिसते आणि ते ज्या ठिकाणचा QR कोड स्कॅन करतील त्या ठिकाणचं नाव तिथं जनरेट होईल आणि त्या ठिकाणी त्यांना एक सेल्फीचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे जरी त्याच अंमलदारानं त्या ठिकाणी जाऊन त्याच्या अकाउंटवरून सेल्फी घेतलेला आहे की नाही हे देखील आपल्याला या माध्यमातून कळणार आहे आणि तो QR कोड स्कॅन झाला, किती वाजता स्कॅन झाला याबाबतची देखील आपल्याला इन्फॉर्मेशन याद्वारे मिळणार आहे. ही ती स्क्रीन आहे. या पद्धतीने त्याच्यात सेल्फी घ्यायचा आहे आणि तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीनं रिपोर्ट हा जनरेट झाल्यानंतर कोणत्या अंमलदाराने कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतला किती वाजता त्या पॉइंटला भेट दिलेली आहे आणि स्कॅनिंग केलेलं आहे हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्री, पहाटे ज्या ज्यावेळी तिथं त्यानं जाणं अपेक्षित आहे तिथं तो जातोय का आणि त्या ठिकाणचं स्कॅनिंग होतंय का याची इत्थंभूत आणि स्पेसिफिक अशी इन्फॉर्मेशन आम्हाला याद्वारे मिळणार आहे. त्यातून इफेक्टिव्ह असं पेट्रोलिंग शहरामध्ये जास्त होतीये का याचं मॅनेजमेंट करणं सुलभ होणार आहे. या पद्धतीनं हे QR कोड आता शहरामध्ये लागलेले जवळपास प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 60 ते 70 या दरम्यान QR कोड लावलेले आहेत आणि यामध्ये आम्ही सर्व शाळा कव्हर केलेल्या आहेत. यातील संवेदनशील ठिकाणं कव्हर केलेली आहेत, सर्व पुतळे कव्हर केलेले आहेत, महत्वाच्या इमारती, सोन्याची चांदीची दुकाने, त्यानंतर बाजारपेठा, बँका, बँकेचे ATM अशा पद्धतीनं ज्या ज्या महत्वाच्या इमारती शहरामध्ये आहेत तसेच काही भाग आहेत की ज्या भागामध्ये गस्तीची गरज आहे तर तिथल्या भागातील काही दुकाने असतील, तिथली घरे असतील तर त्यावर देखील आम्ही QR कोड लावलेले त्या नागरिकांना तिथे राहणाऱ्या व्यक्तींना त्याबाबत माहिती दिलेली आहे आणि ते रेग्युलरली 100% ते दररोज सकाळच्या सत्रामध्ये आणि रात्रीच्या सत्रामध्ये ते स्कॅन होतील. म्हणजे आमची ड्युटीची आवर सकाळी 8 ते रात्री 20 आहे, परत रात्री 20 ते सकाळी 8 या अशा 24 तासामध्ये आमच्या ज्या चार्लीच्या मोबाईल शहरामध्ये फिरतात त्यासोबत फर्स्ट मोबाईल, सेकंड मोबाईल, रात्र गस्तीचे अधिकारी, त्यांची वाहने या सगळ्यांच्या माध्यमातून हे स्कॅनिंग कंटिन्यू होईल आणि या सर्व 318 ठिकाणी भेटी दररोजच्या दररोज दिल्या जातील. याबाबत आम्ही खात्रीशीरपणे आता यापुढे मॉनिटरिंग करून त्या भेटी होतील, त्या ठिकाणी आमचे पोलीस अंमलदार जातील आणि त्या ठिकाणी गस्तीचं प्रमाण हे 100% राहील. याबाबत पूर्तता याद्वारे आम्ही करून घेणार आहोत.
याच पद्धतीनं या म्हणजे आता या उत्सुकता आहे. बऱ्याच जणांनी आम्हाला देखील फीडबॅक दिला की सर एक चौक त्या ठिकाणी लावले तर एखाद्या आमच्या चौकामध्ये पण ते बसवण्यात यावं. तर त्या अनुषंगाने देखील आम्ही नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ज्या ज्या भागामध्ये आता कमी पडलेले असतील तर त्या भागामध्ये शिवाजी महाराज चौक असेल तर या प्रत्येक ठिकाणी QR कोड बसवलेले. हा MIDC रोड, हत्तीनगर असतील, कोल्हेनगर आहे, म्हणजे प्रत्येक एरिया जवळपास कव्हर केलेला आहे याच्याद्वारे. आणि आताच्या पूर्ण शहरातलं तसेच MIDCच्या हद्दीतील जी गावं आहेत त्या ठिकाणी देखील बसवलेलं आहे. आता याच्यावर क्लिक केलं तर आपल्या लक्षात येईल हा कोटक महिंद्रा बँक बार्शी रोड, तर इथला QR कोड आहे आणि तो किती वेळा स्कॅन केला, कोणत्या अंमलदाराने स्कॅन केला याबाबत सर्व डिटेलमध्ये माहिती आम्हाला राहणार आहे. सरांच्या कल्पनेतून ज्या चार्लीच्या मोबाईल्स होत्या त्यावर सायरन आणि हे देखील बसवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गाडी ही फिरत राहील आणि ती प्रत्येक पॉइंटला व्हिजिट करेल. याचं मॉनिटरिंग सिटी डिव्हाइस ऑफिसच्या माध्यमातून डेली बेसवर आम्ही करू. GPS आहे. स्कॅन झालेलं आहे. आता विवेकानंद चौक पोलीस स्टेशनची QR कोडची माहिती आहे. तर हे अशा पद्धतीने हे दिवसाच्या आणि आता रात्री म्हणजे पहाटेच्या 1:30 वाजताचं स्कॅनिंग आहे. हे कोणी स्कॅनिंग केलंय, किती कोणत्या ठिकाणी स्कॅन केलंय, 2 वाजताचं स्कॅनिंग आहे रात्रीच्या. हे 3 वाजताचं स्कॅनिंग आहे गंगासागर सिटी दयानंद आजच्या. हे आता दुपारी 2 वाजता म्हणजे 13 तारखेच्या दुपारी 2 वाजताचं हे स्कॅनिंग झाले कृपासदन रोडवरचं. तर अशा पद्धतीनं लाईव्ह आम्ही स्कॅनिंग आणि प्रॉपर रोजच्या रोज किती ठिकाणचं स्कॅनिंग झालंय, आतापर्यंत किती स्कॅनिंग झाले याबाबत पर्सेंटेज वाईज 100% हे पर्सेंटेज राहील याबाबत पूर्णपणे खात्री केली जाते. आम्ही दामिनी पथकासाठी पण सेपरेट स्कॅनिंग ठेवलेलं आहे. आणि जे शाळा आहे आता हे सेंट्रल क्रीडा संकुल इथं सकाळी संध्याकाळी 7:30च्या सुमारास ज्यावेळी गर्दी असते तर त्यावेळी आमच्या पथकानं दामिनी पथकानं त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. संत तुकाराम स्कूल असेल, बॉक्सिट असेल, जिजामाता हायस्कूल असेल, हे नेटिझन स्कूल, संविधान चौक संध्याकाळी 4-4:15च्या सुमारास, सरस्वती स्कूल, दयानंद कॉलेजला संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे इतंभूत आणि एकदम स्पेसिफिक अशा पद्धतीनं कोण गेलं, कोणता अंमलदार गेला, किती वेळा गेला याबाबत सर्व डिटेल आमच्याकडे रिपोर्टिंग राहणार आहे. यासोबत आम्ही ज्या मोबाईल आहेत सरांच्या कल्पनेतून त्या सर्व वाहनांना GPS देखील बसवलेला आहे. त्यामुळे ते वाहन दररोज किती फिरतंय, कोणत्या ठिकाणी जातंय आणि त्याचं लाईव्ह लोकेशन काय आहे याबाबत देखील आम्ही त्याबाबत सेपरेट ॲपद्वारे ते देखील ट्रॅकिंग शहरातील सर्व पेट्रोलिंग वाहनांचं ठेवत आहोत. आणि लाईव्ह आणि जास्तीत जास्त पद्धतीनं चांगलं इफेक्टिव्ह पेट्रोलिंग शहरामध्ये कसं होईल आणि शहर सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने त्याचा कसा वापर करता येईल या अनुषंगाने आता याद्वारे या सिस्टमद्वारे पुढील काळामध्ये शहरातील सर्व नियोजन राहणार आहे. धन्यवाद. सर, शहरामध्ये विशेषतः लातूर शहराचा अवसाद मध्यरात्री 12:15 दरम्यान आता जर वाढदिवस असेल किंवा आणखी कधी सकाळी विशेष जिंकलेला असेल फटाके फोडण्याचा तो औसा शहर विषय त्या लातूर शहरामधला औसा होतो. मध्यरात्रीच्या वेळी कुणाचा जर वाढदिवस असेल तर मध्यरात्री म्हणजे 12:15च्या दरम्यान किंवा एखाद्या विश्वचषक सामना जिंकला इतके फटाके फोडले जातात नागरिकांची झोप
मोडते आणि पर्यायी या संदर्भात फक्त लोक बोलतात, आपल्याकडे ते नसेल करायचे. पण हा सर्रास प्रकार वाढलेला आहे. याबरोबर आणखी एक गोष्ट त्याला जोडून सर असेल की टीमची एरियामध्ये जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये कुठेतरी विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो आणि त्या हॉस्टेलच्या टेरेसवरती ते विद्यार्थी सर्व एकत्र येतात आणि मग ते सेलिब्रेशन करतात. केक कापणं, आरडाओरडा प्रचंड प्रमाणात असतो, फटाके फोडून असतो. याच्यावर थोडंसं बिलकुल असं जर तुमच्या निदर्शनास आलं तर असं असेल तर तात्काळ 112ला जर कॉल केला, मी आमचा ओळख म्हणजे 1-2 दिवसाला 112ला जर आपण कॉल केला तर आपली मोबाईल जे आहे ते तिथे तात्काळ येईल आणि त्या अनुषंगानं कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आपण त्याच्या अनुषंगानं आपण जर बघितलं असेल तर गेले 5-6 दिवस रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी बळक्याने थांबणं, मद्यप्राशन करणं, आरडाओरडा करणं, याच्यावर आपण गेले 5 दिवस सातत्यानं रोज कारवाई आपली चालू आहे. रोज आपण 30-40 लोकांवर याच्या अनुषंगानं या 4 पोलीस स्टेशनमध्ये कारवाई होत आहे. त्या व्यतिरिक्त आता ट्युशन एरियाचं जर आपण सांगितलं की जर असं रात्री 12 वाजता गच्चीवर जाऊन काही होत असेल तर ते कृपया आमच्या निदर्शनास आणून दिलं तर आपण संबंधित जे हॉस्टेल चालक आहे तर त्यांना आपण त्याबाबत अवगत करू आणि त्यांना त्याच्याबाबत जबाबदारी वाटून देऊ. हे झालं तर झालं, तुम्ही जबाबदार असा. आणि राहिला प्रश्न वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तर आम्ही सांगू की पुढच्या वेळेस वर्ल्ड कप जिंकल्यावर फटाके लागू. सर आपल्याकडे हल्ली शहरामध्ये चोरीचं प्रमाण कमी मुश्किल झालं, पण तरुणांमधलं क्राईमचा रेट जो आहे तो भरपूर वाढलेला आहे. सर अलीकडे आपल्याकडे कोयता गँग ही कन्सेप्ट नव्हती लातूर जिल्ह्यामध्ये. आता ती छोट्या छोट्या कारणावरून कोयता काढून एकमेकाला हाणामारीचे प्रकार आणि त्याचं बाह्य करणं प्रकार सुरू झाले. आणि मग त्याला हे बाहेर जिल्ह्यातून आलेले तरुण जबाबदार आहे मग आता आपण पोलिसांच्या गस्तीबद्दलची काळजी घेतली, परंतु ह्या अल्पवयीन तरुणांमधले जे क्राईम रेट आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने आपण काय पावलं उचलू शकाल किंवा काय दिसत आहे? हे सगळं त्याचीच प्रॉब्लेम त्याच्यासाठीच झालेलं आहे. आणि लातूर शहरात कोयता गँग नव्हती, आत्ताही नाही. कुठलीही कोयता गँग इथं अस्तित्वात नाही. आणि जेही गुन्हेगार आहेत किंवा ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, आपण कदाचित मागच्या मिटिंगला नव्हता त्यावेळेस आम्ही सविस्तर त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आपल्याकडे रेकॉर्डवरचे गुन्हेगार ज्यांनी गुन्हे करता येते असे नाही आहे. जे काही गुन्हे घडता येते त्यांच्यावर तात्काळ कारवाई त्या ठिकाणी केली जात आहे आणि आपण ती काटून कारवाई करताना सुद्धा गंभीर कारवाई त्या ठिकाणी करत आहे. आणि हे जे काही पेट्रोलिंग आहे पर्टिक्युलरली हा त्याच्याच क्राईम प्रिव्हेन्शन मधलाच एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्हालाही वाटतं की बाबा माझे 4 पोलीस स्टेशन आहे, 4 पोलीस स्टेशनला 20 अधिकारी आहेत, 200 कर्मचारी आहेत, 15 गाड्या आहेत आणि एवढे सगळे लोक फिरता येतात असा आमचाही समज असतो आणि असा आमचा विश्वास असतो. परंतु ते होते की नाही होते, खरंच जर तेवढे लोक फिरली तेवढे गाड्या फिरल्या तर क्राईम ऑटोमॅटिकली कंट्रोल होणारी वस्तुस्थिती आहे. तो कसा पेट्रोलिंग होते हे इन्शुअर कसं करायचं, लोक फिरतायत हे इन्शुअर कसं करायचं, खरंच ती लोक त्या स्पॉटला व्हिजिट केली हे कसं इन्शुअर करायचं, त्याच्यासाठीच ही टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यासाठीच ही सगळी मदत आहे. आणि इथून पुढे आपल्याला प्रत्येक वेळेस आता आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवलं की आज सकाळी 10 वाजता आमच्या दामिनी पत्करी संत तुकाराम मॉडेल स्कूलला भेट दिली. आता ते नाकारू शकत नाही आपण, कारण त्याचं सेल्फी पण असेल त्याच्या पुढे जर आपण बघितलं असतं तर सेल्फी पण त्याच्यामध्ये आहे, तो तिथे ऍक्च्युली त्यावेळेस जाऊन सेल्फी. आता हे सगळे QR कोड आहेत, हे सगळे QR कोड त्या QR कोडच्या जवळ 2 ते 3 मीटरच्या जवळ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत QR कोड स्कॅन पण होत नाही. त्यामुळे ते GPS बेस्ड आहे, जिओ फेन्सिंग बेस्ड आहे. तुम्हाला तो QR कोड स्कॅन करायचा असेल तर त्याचा फोटो घेऊन येऊन इथं QR कोड स्कॅन करायला गेला तर तो होणार पण नाही. तो जर संत तुकाराम स्कूलचा QR कोड असेल तर मला त्या QR कोडच्या 2-3 मीटरच्या जवळ गेलं तर आणि तरच तो स्कॅन होईल. अदरवाईज तो QR कोड मी घेऊन इथं आलो आणि इथं जर स्कॅन करायचा प्रयत्न केला तर होणार. आता हे जे सगळे QR कोड आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे QR कोड आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक बेस्ड QR कोड जे आहेत तर ते अशा ठिकाणी लावलेले आहेत की जिथे ट्रॅफिक कंजेशन होतं आणि ते त्या वेळी चेक करायचे QR कोड आहेत. म्हणजे ट्रॅफिक कंजेशनचा QR कोड रात्री 2 वाजता चेक करण्याचं काही गरज नाही,
तो सकाळी 10ला चेक करायचा आहे, संध्याकाळी 6ला चेक करायचा आहे, ज्यावेळेस तिथे ट्रॅफिक कंडिशन होतं. म्हणजे आम्हाला हे इन्शुअर करता येईल की आपला ट्रॅफिक कर्मचारी तिथं उपस्थित आहे. तो उपस्थित असेल तर आपण ट्रॅफिक कंडिशनला मदत होईल. काही QR कोड आहेत जे दामिनी पथकाने ठराविक वेळी करायचे. म्हणजे कुठले आहेत जे ट्युशन एरियामध्ये सकाळीच करायला पाहिजे जेव्हा ट्युशन भरते, किंवा संध्याकाळच्या वेळेस करायचे जेव्हा ट्युशन सुटते, किंवा मग शाळा कॉलेजेस भरायच्या वेळेचे QR कोड आहे. आता रात्रीच्या वेळेस एखाद्या शाळेत रात्री 2 वाजता जाऊन चेक करण्यामध्ये काही अर्थ नाही. ती शाळा सुटण्याची वेळ किंवा शाळा भरण्याची वेळ. त्यामुळे त्या प्रत्येक QR कोडला आम्ही ते टायमिंग पण घालून दिलेले की हा QR कोड या वेळेस चेक झाला पाहिजे, हा QR कोड या वेळेस चेक झाला पाहिजे. जसं आता गुड मॉर्निंग मध्ये QR कोड आहे. फॉर एक्झाम्पल जे संवेदनशील सेन्सिटिव्ह मंदिर, मस्जिद, पुतळे, दर्गा हे जे आहे ते हे QR कोड स्कॅन करण्याचं टायमिंग ठरलेलं आहे, ते त्यावेळेस स्कॅन झाले पाहिजे. आणि मग काही QR कोड जे आहेत की जे जनरली क्राईम प्रोन आहे, ते क्राईम प्रोन QR कोड कधी किंवा क्राईम कधी घडतो रात्रीच्या वेळेस 8, 9, 10 वाजता तिथं ओळखीने येतात, दारू पितात, मारमारी करतात आणि क्राईम करतात. मग ते QR कोड त्यावेळेस चेक झाले पाहिजे. तर या पद्धतीनं चार्ली पेट्रोलिंग करणाऱ्यांचे QR कोड कधी चेक करायचे त्याचं टायमिंग आणि QR कोड वेगळे आहे. ट्रॅफिक रिलेटेड QR कोड त्याचे टायमिंग वेगळे आहे. दामिनी पद्धत त्याचे QR कोड त्याचे टायमिंग वेगळे आहे. आणि याच्यासाठी आपण ट्रॅफिक करणं ते QR कोड स्कॅन करणं, दामिनी पथकाकडनं स्कॅन करणं, चार्लीच्या सगळ्या आपल्या शहरातल्या ज्या 8 पेट्रोलिंगच्या मोटरसायकल आहेत त्याच्याकडनं ते QR कोड स्कॅन करणं, प्लस प्रत्येक पोलीस स्टेशनला 2-2 4 व्हीलर आपण दिलेले आहे. तर त्या 2-2 4 व्हीलर मधले पण बीट अंमलदार अधिकारी आहे, ते सुद्धा ते QR कोड त्यावेळेस स्कॅन करणार. तर हे आपण सगळा जो क्राईम डेटा, क्राईम पॅटर्न, क्राईम अनालिसिस, ट्रॅफिक अनालिसिस करून आपण त्याचं ते नियोजन त्या पद्धतीने केलेलं आहे. नाहीतर एखादा QR कोड आहे, जसं आता शाळेचा एक QR कोड आहे, तो रात्री 2 वाजता चेक करून काहीच फायदा नाही. रात्रीच्या 2 वाजता कुठला चेक करायचं, बाबा आस्थापना आहे, दुकानं आहे, ज्वेलरी शॉपचे आहेत, बँका आहेत, असे चेक करायचे. संध्याकाळी 9-10ला कुठले चेक करायचे जिथं दारू मारामाऱ्या होतात, जिथं पोरं एकमेकांची भांडणं करतात. मग ते QR कोड पर्टिक्युलरली रिंग रोड एरिया असेल किंवा कसे एरिया असतील तर ते ही QR कोड लागते. आणि त्यामुळे ह्याचा आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचा निश्चित उपयोग होणार आहे. याचं मॉनिटरिंग जे आहे ते पोलीस स्टेशन इन्चार्जकडे पण आहे. म्हणजे पोलीस स्टेशन इन्चार्ज जेव्हा सकाळी येईल तेव्हा त्याला कळेल की रात्रभरात मी जे काही नाईट राऊंडच्या सूचना दिल्या होत्या तर माझ्या त्यांच्या घराच्या जवळ किंवा चौकामध्ये जो QR कोड बसवलेला आहे, तर गाडी येते किती वाजता येते त्यानुसार जी गाडी आली तिला देखील ते सांगू शकतात बाबा यावेळी नको त्यावेळी या, त्या पद्धतीने गाड्याचं टायमिंग पण आपल्याला. मी म्हटले तसं की हे ट्रायल अँड एरर मेथड आहे. तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये तुमचे इनपुट्स द्या, तुम्ही सुद्धा आता तुम्ही पण पत्रकारिता करता, तुम्ही पण शहरामध्ये सातत्याने फिरत असता, पर्टिक्युलरली क्राईम बीटला तुम्ही फॉलो करता, तर तुम्ही सुद्धा तुमचे सजेशन देऊ शकता की सर इथं पण गरज आहे, इथं QR कोड लावायला पाहिजे ना आपल्याला. बेसिकली आपल्या सगळ्यांचा कॉमन अजेंडा एवढाच आहे की क्राईम प्रिव्हेन्शन करायचे, आपल्याला आपलं जे शहर आहे ते सुरक्षित करायचं. तर त्यामुळे तुम्ही पण इनपुट्स दिले तरी तुमचे पण सजेशन आर मोस्ट वेलकम. 5 नंबर चौकातला आपण औषधाला जातो का, तिथं एक 100-200 मीटरच्या अंतरावर तिथं पण चौरस आहे आणि तिथं पण जाम होतं. नाही 5 नंबरला तर आहेच ना. नाही इथं औषधाला जातो रोडला ना. ठीक आहे चौकात हा त्या चौकात खाडगावच्या तिथं आहे. ट्रॅफिकचा पॉईंट नाही खाडगावचं तिकडे खूप लांब झालं. नाही सांगतोय मी. मी म्हटलं तसं 318 ही सुरुवात आहे. याची संख्या आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी वाढ होते, त्याचं काही लिमिट नाही आपल्याला. खरंच स्वागत आहे सर आपलं काम, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय. असं जर सगळ्या विभागाने वापरलं तर खूप चांगलं आपलं म्हणजे प्रगती होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मागच्या काही काळामध्ये वाहतूक निरीक्षक होते आपल्याकडे कदम नावाचे, त्यांनी खूप चांगली विशेष लावली होती वाहतूक, म्हणजे जे फुटपाथवर जे गाडी थांबले किंवा सरोडच्या त्या भागामध्ये त्याचा परत खूप वाढलं. तर तिथं त्याच्यामध्ये थोडंसं जर तुम्ही अशा प्रकारे जर थोडंसं त्यांना जर हटून ट्रॅफिकच्या अनुषंगानं आपण आता ट्रॅफिकच्या बाबत सुद्धा खूप सिरियसली काम सुरू केलेलं आहे. आम्ही परवा दिवशी एक आमची मीटिंग झाली, जॉईंट मीटिंग. त्याच्यानंतर काल आमची जॉईंट व्हिजिट झाली आणि आज त्या ठिकाणी आपण त्या दोन्ही पर्टिक्युलरली PVR चौक आणि शिवाजी चौक या दोन्ही चौकांवर ऑलरेडी काम सुरू झालेले आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला तिथं जे काम चालू आहे ते काम आणि त्या कामाचा परिणाम हे दोन्ही आपल्याला बघायला मिळते. आणि त्या मीटिंगमध्ये पण आम्ही हे ठरवलेलं आहे की या दोन्ही प्रोजेक्ट्स आपले झाल्यानंतर आपण दर महिन्याला महापालिकेचे 4 वॉर्ड आहेत आणि आमचे 4 पोलीस स्टेशन
तर प्रत्येक वॉर्डमध्ये 1 चौक, असे महिन्याला 4 वॉर्डमध्ये 4 चौक, दर महिन्याला 4 चौक ट्रॅफिक कंजेशन फ्री करायचे आणि त्या 4 चौकांवर पूर्ण काम करायचं. त्या महिन्यात ते काम पूर्ण झालं की पुढच्या महिन्यात पुढचे 4, असं येत्या 1 वर्षभरामध्ये शहरात किमान 48 चौक आहेत वेगवेगळे. मग त्यातले छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम्स असतील, फ्री लोड करणं असेल, त्याच्यानंतर बस, हे प्रत्येक चौक दर महिन्याला 4 या हिशोबाने पुढच्या 1 वर्षभरामध्ये आपण शहरातले 48 चौक हे पूर्णपणे त्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन फ्री करण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केलेले आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून हे जे 2 आहेत, PVR आणि शिवाजी चौक, ते हे 30 मार्चच्या आत आपल्याला पूर्ण करायचे आहे. नाही, ही ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी आहे आणि ती वापरात इतर ठिकाणी होती. इथं ती उशीर झालेली आहे ते घ्यायला, परंतु ही आपण बाहेर वापरलेली आहे आणि ही खूप इफेक्टिव्ह आहे. आणि नंतर आपल्या अंमलदारांच्याही लक्षात येईल की हे करणं त्यांच्यासाठी पण उपयोगाचं आहे. कुठली घटना घडल्यानंतर जेव्हा पोलीस तिथे आले होते किंवा येऊन गेले होते याचं सुद्धा आपल्याला येतं आणि याच्यामुळे ऑटोमॅटिकली पोलिसांची जेवढी फिरती वाढेल, प्रेझेन्स वाढेल, ऑटोमॅटिकली त्याचा गुन्हे नियंत्रणाला उपयोग होतो. QR कोड संदर्भातच होती, ॲटोमध्ये QR कोड लावण्यात आले होते. त्यावेळेस ते फार चर्चा झाली. ते महिलांच्या तुम्ही नव्हता, सॉरी, अगोदरच्या त्या विषयावरती फार चर्चा झाली होती. एकदा झाली होती किंवा महिलांच्या सुरक्षिततेबद्दल QR कोड लावण्यात आला होता ॲटोमध्ये. जर त्या ऑटोमध्ये QR कोड अजूनही पुन्हा काही समजलं आणि त्याचा आमचा रिस्पॉन्स पण जातो. काय म्हणतात आपण अशी एखादी योजना आणली चांगली त्या योजना पुन्हा ते जे सगळ्या रिक्षांवर जे LTR लिहिलेलं आहे आणि त्याच्या समोर ते जे लावलेलं आहे ते QR कोड, तर त्याच्यावर आपल्याकडे एक डेडिकेटेड लाईन आहे, त्याच्यावर एक डेडिकेटेड स्टाफ असतो, आमच्या मनोरंजनच्या कंट्रोललाच तो बसतो आणि त्याच्यावर आलेले ते कॉल अटेंड करतात आणि ते कॉल अटेंड केल्यानंतर ते कन्सर्न लोकांना किंवा कन्सर्न चार्लीला, कन्सर्न मोबाईलला तो कॉल लगेच सांगून त्याला हे पण केलं जातं. ते दॅट इज ऑल्सो ऍक्टिव्ह, ती पण चालूच आहे. पार्किंग महानगरपालिकेचा विषय आहे. पार्किंग ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी नेम प्लेट पण नाहीत, बोर्ड पण नाहीत. हा विषय तुमचा नाही आहे, पण नगरपालिकांनी सुद्धा तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण ज्या ठिकाणी अत्यंत गर्दी आहे, आता आपण जर बोलायला गेलो तर त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि जिथं आहे तिथं बोर्ड नाही नगरपालिकाचं. त्याच्यासाठी काय सर, या विषयाकडे हातगाडी हटवण्या संदर्भात नगरपालिकेला पत्र दिलं का? महानगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषद शाळा, त्या शासकीय कार्यालय संध्याकाळी तेच कारवाई चालू त्याच्या आता तीच कारवाई चालू आहे. आता सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांच्यावर जी कारवाई चालू आहे ती आम्ही रोज प्रेसवर मी शेअर करतो तुम्हाला की रोज किती लोकांवर कारवाई आपण करत आहोत. महानगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय दोन कार्यालय, जिल्हा परिषद आहे आणि कलेक्टर ऑफिस संध्याकाळी सातत्य राहणार आहे निश्चित. ती कंटिन्यूच ठेवणार आहे. एक शब्द आपण म्हणजे एखाद्याचं घर आहे त्या चौकातलं, त्याच्या घराला आपण काय केले, जिथं CCTV कॅमेरे आहे किंवा एखाद्याचं घर वैयक्तिक आस्थापन आहे त्याच्यावर लावले, जेणेकरून ती सुरक्षित राहतील आणि त्या लोकांच्याही निदर्शनात राहतील आणि तिथं स्कॅनिंगला सोपं जाईल. ATM आहे तिथं CCTV बसवलेले, ATMच्या दारावर लावलेले, ATMच्या दुकानाच्या बाजूला लावलेले, अशा पद्धतीने ते लावलेले. संत तुकाराम आणि आता फोटो बँकेच्या सेंटरला जो आपला रेल्वे फाटक आहे ते गरजेचं असतं. आम्हाला कळवा, आम्ही ते वाढवू. सेन्सिटिव्ह आहे. रेल्वे स्टेशन आहे सर, मी बोलतोय रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी पण QR कोड लावणं जरुरीचं आहे. तिथं खूप संध्याकाळी रात्री ट्रेन येतात, म्हणजे इतर लोक रोडनं बसलेले असतात मध्य प्रदेश, त्या एरियामध्ये थोडं लक्ष जात नाहीये. त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जरुरीच आहे. बसवलंय आपण त्याची अडचण आम्ही पण बघितली, आम्ही पण त्या ट्रेनने येतो, गर्दी असते तिथं सकाळच्या. आणि दुसरी गोष्ट अशी सर की आपल्या सर नाही साहेब आपण बघितलं तर रेल्वे स्टेशनला QR कोड आहे, तिथं वरती बघा तिथे आहे. पण त्या साईडला इथं जे कॉर्नर आहे ना सर, येतो एरिया रिंग रोडच्या तिथं पण आहे. सगळ्या भांडण चौकात पण आहे. रोडला दिलेले
आणि दुसरे पैसा एक मिनिट त्यांनी बोलू द्या. हा सॉरी बोला ना. CCTV जी आहेत ना ती बंद आहे. सध्या बांगलादेश परत आला गाडी चोरून गेली संकट आहे ना. मग तुम्ही आता एक काम करा, QR लावा, तुम्ही CCTV लावा. आपल्या लातूर सुरक्षित लातूरमध्ये तुम्ही जर CCTV लावून दिला तर मग आम्ही तुमच्यावर पण पकडून देऊ. सर आपल्या CCTV सर जुमा मुंडे सरांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे होता त्यावेळेस ट्युशन गॅस लातूर शहरामध्ये जे जागोजागी कॅबिनेट चालतात त्याच्या कॅबिनेट संदर्भात त्यांनी प्रयोजना राबवली होती. परंतु सध्या सर एक मशा स्पर्धांच्या नावावर वैश्य व्यवसाय चालतोय. स्वतः मी मध्ये जाऊन आलेलो आणि स्वतःमध्ये जाऊन आलेलो. विशेष म्हणलं तर त्या जागी 15 दिवसाला एक स्टाफ बदलला जातो आणि तिथं ते बदल चालला नाही आणि 100% झालं आणि तेच प्रकार काही लॉजमध्ये सुद्धा चालू आहे. आणि जी उच्चभ्रू जरा हॉटेल असतील 5 स्टार 3 स्टार याच्यामध्ये जरा वाढलेलं याच्यामध्ये आपल्याकडे AHQ म्हणून सेपरेट युनिट आहे, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट. यांनी 2025 मध्ये पण रेड केली आहे, 2024 मध्ये पण रेड केली. आत्ताही आपल्या रेट चालू आहे. हवं तर मी तुम्हाला त्यांचा नंबर मी शेअर करतो. तुम्ही गोपनीय माहिती जरी त्यांना दिली किंवा मला जरी पाठवली तरी तिथे AHQ जाऊन रेड करेल. आम्हाला इन्फॉर्मेशन नाव पण नाही अजिबात काढणार नाही. डोंट वरी, तुमचं नाव कळणार नाही. आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहोत. फिनोलेक्स पाईप हेनंच आपल्यावर अतिक्रमण केलेलं आहे. ते म्हणजे लाईव्हमध्ये आमचं ते दिसते तुम्ही गेलं परत लावायला सर पण ते दुसरीकडे लावा ना सर ते दुसरीकडे लावा. आजूबाजूला लावा ना. सर एक माझा एक महत्वाचा विषय आहे. आपण हा स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल कौतुक आहे आपलं. पण एक सेन्सिटिव्ह एरिया आहे विवेकानंद चौकात पोलीस चौकीच्या अंडर इक्बाल चौक. इक्बाल चौक म्हणून अगदी चौकाच्या पुढं गेलं एक 200 मीटर अंतरावरती गेलं रस्त्यावरती एक शटरवरती दुकान चालू आहे भर रस्त्यावरती आणि तिथं मटका चालू एकदम मेन रोडला आहे. तिथून गाडी येते आपली जाते पण त्याच्यावर कारवाई का होत नाही काय ते काय म्हणजे सगळे ओळखी बसायला कुणाला ते कुणाच्या आशीर्वादातून सुरू आहे. इक्बाल चौक विवेकानंद चौक राज्य उत्पादनाचं आणि ते साड्या मध्ये लोक बसतात आणि मस्त त्याच्यामुळे क्राईम वाढायला लागला. आवाज लोक बसायला परंतु जो माणूस आहे सुद्धा मोठा असल्यामुळे आम्ही त्याचं नाव घेऊ शकत नाही. परंतु या गोष्टी लातूर शहरामध्ये सर्रास होत आहेत की डुप्लिकेट दारूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अवैध भट्टी दारू असेल देशी दारू असेल विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर. आणि जास्त करून कुठं की जिथं समजा जे कारखाने आहेत हॉटेल्स आहेत आउटलेट आहे MIDC भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्याकडून काय करा, आपला जो पोलीस अधीक्षकांचा तो जो एक नंबर आहे ज्याच्यावर आपल्याला फक्त गोपनीय माहिती देण्यासाठी आपण दिलेला आहे त्याच्यात तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन जर शेअर करत आहे तर त्याच्या आधारे आपले रेट्स चालू आहे, कंटिन्युअस चालू आहे आणि त्याला आपल्याला किती जे मेसेज येत आहेत त्यातले ॲक्शनेबल किती आहे त्याच्यावर ॲक्शन होऊन त्याच्यावर रेट पण होतात. त्याच्यात तुमचं कुठलंही नाव कुठेही शेअर करण्याचं कारण नाही आणि ते मागत पण नाही आम्ही विचार केला नाही. आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे. तुम्ही इन्फॉर्मेशन प्लीज शेअर करा. त्या इन्फॉर्मेशन त्या युनिटकडनं आधी आम्ही पहिलं पोलीस स्टेशनला सांगतो, नाही झालं तर LCDकडनं आपण त्याच्यामध्ये रेट करू आणि पर्टिक्युलरली हे जे तुम्ही विषयाच्या अनुषंगाने सांगितलं तर त्याच्यात आपण AHQकडनं थेट रेट करतो. गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगतो की 2024 मध्ये पिठाच्या जेवढ्या कारवाई झाल्या होत्या
त्याच्या तिप्पट कारवाया 2025 मध्ये झाल्या. म्हणजे 3 पटीने आपल्या कारवाया वाढलेल्या होत्या. 26 मध्ये सुद्धा आपण सुरुवात केली आहे आणि आता त्या अजून जास्त कारवाया त्याच्यामध्ये निश्चित होते. त्यामुळे आपण त्याच्यावर पण चांगलं काम करणार आहोत. तर आपण टप्प्याटप्प्याने हे सगळ्यात महत्वाचं होतं की बेसिकली मी रस्त्यावर येणं किंवा एसडीपीने रस्त्यावर येण्यापेक्षा आमचे 200 अंमलदार आहेत, 20 अधिकारी आहेत, 15 गाड्या आहेत. त्या सगळ्या जर रस्त्यावर आले ना तर त्याचा इम्पॅक्ट आणि त्याचा इफेक्ट हा कितीतरी जास्त असतो आणि ते कसं होतंय हे इन्शुअर करण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि साईड बाय साईड क्राईम प्रिव्हेन्शन याच्यावर काम चालू आहे. तुम्ही बघितलं असेल ट्रॅफिकवर आपण काम सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पर्टिक्युलरली येणाऱ्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं ट्रॅफिक अवेअरनेसच्या बाबतीत आपल्या सगळ्यांनाच काम करायचं आहे. म्हणजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि एक आग्रह आहे की रोज अपघात होत आहेत. रोज अपघातामध्ये दुर्दैवानं लोकांचे मृत्यू होत आहेत त्याच्यामध्ये. परंतु मी वारंवार ही विनंती करतोय की या अपघातांचा आम्ही अनालिसिस केल्यावर असं आमच्या लक्षात येते की याच्यामध्ये 3 प्रकारच्या अपघातांमध्ये जास्त प्रमाणे मृत्यू आहेत. एक तर पादचारी जे रस्ता ओलांडताना आता रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाचा